नमस्कार। आज 3 ऑगस्ट शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस या ठिकाणी शिवाई प्रबोधन गणेशोत्सव 2025 या अंतर्गत एक पेड़ माँ के नाम ही जी संकल्पना मी स्वतः मलमे सर आणि परिवाराने जी काही एक सामाजिक आणि पर्यावरण विषयक संदेश देणारी जी थीम या ठिकाणी गणेशोत्सवाच्या माध्यमातून गौरी गणपतीच्या माध्यमातून जी या ठिकाणी साकारलेली आहे ती पूर्ण पर्यावरण पूरक अशी असणारी संकल्पना आहे, देखाव आहे। शाडूचा गणपती आहे आणि सगळं जे साहित्य वापरलेलं आहे ते सगळं पर्यावरण पूरक असं नॅचरल असणारं असं साहित्य आहे। आणि एक गौरी म्हणजे मुलगी आपल्या आईच्या नावानं दुसऱ्या गौरीच्या समोर आपल्या आईच्या नावानं एक झाड लावते, रोप लावते, एक पेड़ माँ के नाम ही संकल्पना या ठिकाणी प्रत्यक्षात या ठिकाणी साकारलेली आहे। आणि ही संकल्पना पाहण्यासाठी आमचा सायकल चालवा, आरोग्य सांभाळा, प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा असा दैनंदिन सामाजिक संदेश घेऊन जो सायकल ग्रुप आमचा आहे पलूस सायकलिस्ट क्लब आणि त्याचबरोबर त्याला जोडून असणारा कुंडल सायकल ग्रुप आणि आम्ही सगळे मेंबर या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश नेहमीच, आरोग्याचा संदेश नेहमी दररोज दैनंदिन पद्धतीने देण्याचं काम अत्यंत छान पद्धतीने करतोय आणि त्याचा परिणाम इतकं छान आमचं युनिट तयार झालेलं आहे। लोक याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सहभागी होतात आणि त्यातलाच एक भाग म्हणून एक पेड़ माँ के नाम ही संकल्पना या ठिकाणी आम्ही गणेशोत्सव गौरीच्या माध्यमातून राबवलेली आहे। आणि त्यातून एक रोप आणि एक पुस्तक, वाचनालयाच्या वतीनं एक पुस्तक आणि या गौरी गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणाचे एक रोप प्रत्येकाने लावावं म्हणून ते आम्ही तुम्हाला सर्वांना भेट दिलेला आहे। त्याचा तुम्ही मनपूर्वक स्वीकार करायचा आणि छानपैकी हे रोप आपलं आयुष्य कसं वाढवतं तसं आपण त्याला काळजी घेऊया, त्याच्या संगोपन करूया आणि चांगली हरित क्रांती ज्याला आपण म्हणतो जे सामाजिक प्रबोधन म्हणजे तर नेमकं काय तर पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन ही काळाची गरजच आहे। आपण एक कोरोनामध्ये झलक बघितलेली आहे, आपल्याला चांगलं आरोग्य मिळवायचं असेल तर चांगलं आपल्याला पर्यावरण लाभलं पाहिजे आणि ती संकल्पना या ठिकाणी आम्ही साकारलेली आहे। आणि त्यानिमित्तानं तुम्ही या ठिकाणी आलात, खूप छान वाटलं। पवार सर कुठे आहेत या संदर्भात जरा थोडस सरांनी पण जरा सांगावं काय यामध्ये चांगली संकल्पना आहे किंवा काय। शिवाई प्रबोधन वाचनालय आणि पलूस सायकल क्लब आणि कुंडल सायकल क्लबच्या वतीनं आम्ही आज मलमे सरांच्या घरी गौरी गणपतीचे सजावट पाहण्यासाठी, खरी गौरी गणपतीची सजावट कशी असायला पाहिजे आजच्या समाजात ती आज आम्हाला खरोखर पाहायला मिळाली। आणि खरंच समाज प्रबोधन, सगळे सण कसे समाज प्रबोधन कसे होतील हे सरांनी आम्हाला आज कृतीतून दाखवून दिलं आणि आम्ही आज सर्वजण अतिशय भावनिक आणि समाधानी झालो आहोत। असेच हे जे सरांनी रोप दिलेलं आहे सर्वांना, ते रोप आम्ही खरंच अशा पद्धतीने वाढवू की ते पुढे भविष्यात सर्व समाजाला उपयोगाला पडेल। सर मनापासून धन्यवाद। आम्ही तुमच्या कार्याला आणि आपल्या सगळ्या कुटुंबाला आमच्या सर्व गुप्तच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। आमचे गुरुवर्य मार्गदर्शक आणि मुक्त सेवानिवृत्त झाले पण वाटत नाही ते अजून आमच्यातच आहेत असं वाटतं। आमचे आदरणीय राजे सदावते सर या निमित्तानं थोडंसं बोलतील। नमस्कार, मी सदावते सर। या 2025च्या एक पेड़ माँ के नाम या संकल्पनेनुसार शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस आणि आमचे मलमे सर यांनी जो काय हा उपक्रम राबवलेला आहे पर्यावरण पूरक असा, तो पाहण्यासाठी आज कुंडल सायकलिस्ट क्लब आणि पलूस सायकलिस्ट क्लब यांच्या वतीनं आलो। खरोखर इथं आल्यानंतर आमचं मन अगदी भारावून गेलेलं आहे की पर्यावरणाचं जे महत्त्व आहे ते फक्त तोंडी न सांगता त्याचं कृतीतून प्रदर्शन करणं फार गरजेचं आहे आणि तेच इथं आम्हाला बघायला मिळालं। अतिशय मनाला प्रसन्नता वाटली आणि माझी तर अशी इच्छा आहे की प्रत्येकानं इथून पुढे आपापल्या घरामध्ये सुद्धा याच पद्धतीनं एक सामाजिक संदेश, पर्यावरणाचा संदेश द्यावा आणि त्यातूनच आपल्या या सणांचं महत्त्व समाजालाही समजलं पाहिजे। कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सण जे आहेत हे पूर्णतः निसर्गाशी निगडीत आहेत। हा संदेश याच्यातून आपल्याला मिळतो आणि त्याचं सर्व श्रेय जे आहे ते आमच्या या मलमे सरांना आणि त्यांच्या या शिवाई प्रबोधन वाचनालयाला आहे। धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला इथं आणलं त्याबद्दल आणि आमच्या या ज्ञानामध्ये खरोखर एक वेगळी अशी भर टाकली। धन्यवाद सर। पुन्हा एकदा तुमच्या परिवाराला आमच्या या दोन्ही सायकलिस्ट क्लब मार्फत खूप खूप शुभेच्छा आणि इथून पुढे असंच तुमच्या हातून सामाजिक कार्य घडावं
ही विनंती आणि प्रार्थना. धन्यवाद. खूप छान. आणि यातच जगाला पोसणारा म्हणजे जगाचा पोशिंदा ज्याला म्हणतात शेतकरी राजा, एक प्रगतशील शेतकरी आदरणीय प्रवीण भाऊ याच्यात आहेत. त्यांना काय वाटतं बघूया. नाही सर, तुमच्याकडे ज्यावेळेला मी तुमच्यावर जॉईन झालो त्यावेळेला तुम्ही नेहमी वेगवेगळा संदेश देत आला आहात आणि कोणताही विषय असो म्हणजे आपल्या म्हणजे सणाचा असू दे किंवा कोणताही असू दे, तुम्ही त्यात हिरारीने एक संदेश घेऊन त्यात समाजाला प्रबोधन नेहमी करता. आणि आजचा जो संदेश मी गौरी गणपतीच्या निमित्ताने दिला आहे तो खूपच छान दिला आहे, पर्यावरणपूरक. आणि नेहमी तुम्ही नेहमी पर्यावरणाविषयी तुम्हाला कळकळीनं अगदी काळजी वाटते आणि ती कशी तुम्ही ती उणीव भरून निघाली याची सतत तुम्ही जाणीव करून इतर लोकांना देत असता. असेच तुम्ही वेगवेगळे प्रयोग करत राहावे. तुम्हाला मलमी कुटुंबियांना आमच्याकडून धन्यवाद. खूप छान. आणि याच पद्धतीने आरोग्य आणि पर्यावरण याचा एक दुवा साधणारा मेडिकल क्षेत्रात असणारे, आरोग्य विभागात असणारे आदरणीय राजेंद्र पवार नाना या ठिकाणी आहेत. त्यांच्या दृष्टीनं काय वाटतंय बघे या संकल्पनेनुसार? नमस्कार. हा आजचा जो देखावा बघितल्यानंतर अतिशय मन भारावलं, कारण नैसर्गिक पूर्ण झाडे वगैरे आरोग्यासाठी त्यातून ऑक्सिजन निर्मिती होते आणि मनुष्य आरोग्यासाठी फार ते महत्त्वाचं आहे. प्रदूषणमुक्त निसर्ग निर्मित देखावा अतिशय छान वाटला आणि त्यातून आमचं प्रबोधन झालं आणि एक आम्हाला नवीन आयडिया शिकायला मिळाली. त्याबद्दल मुलमे सरांचं धन्यवाद. खूप छान. आणि याचा समारोप शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक पेड माँ के नाम ही संकल्पना संस्कारक्षम पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र शासनाचा हा एक संकल्प सुरू आहे आणि तेच कुठेतरी घेऊन ती समाजापर्यंत सर्वांच्या पर्यंत पोहोचावी. शाळेच्या माध्यमातून सर्वांच्याकडे पोहोचलेलीच आहे, पण समाजाच्या माध्यमातून पण जावावी यासाठी म्हणून हा गौरी गणेशोत्सवाच्या माध्यमातून मुद्दामहून या ठिकाणी हा देखावा उभारलेला आहे. आणि या शैक्षणिक कार्यात सहभागी असणारे आपल्या सर्वांचे सोबती आदरणीय नलवडे सरांना या निमित्तानं काय वाटतं ते पण समारोप करतील याचा सरांनी या निमित्त आपल्याला सांगू नये. सर, हा खूप छान उपक्रम आहे. तुम्ही परंपराही जपताय आणि त्याबरोबर पर्यावरणाचा संदेशही देताय. मी तुम्हाला सांगतो की आमच्या शाळेतली मुलं घेऊन मी आजच इथं भेट देतो. अरे वा वा. या कार्यक्रमाबद्दल शुभेच्छा. खूप छान. कारण एक झाड लावलं तर हजारो श्वास आपल्याला मिळतात आणि वृक्ष आपले कायमस्वरूपीचे मित्र आहेत. वृक्षाखाली गेल्यानंतर आपल्याला किती समाधान लाभतं आणि वृक्षाचं महत्व काही नव्यानं सांगण्याची गरज नाही, कारण ही आपली संस्कृती आहे, आपली ही परंपरा आहे आणि ती अशीच आपण जपूया. कारण आज आपण झाड लावलं तर उद्या त्याची सावली, फळं, फुलं, पाऊस जे जे आपल्याला फायदे आहेत ते प्रचंड फायदे आपल्याला मिळणार आहेत. म्हणून झाडं लावूया, झाडं जगूया ही संकल्पना गौरी गणेशोत्सवाच्या माध्यमातून एक पेड माँ के नाम आणि आई जसं आपल्याला जन्म देते तसं पोचण्याचं काम झाडं करतात ती संकल्पना या ठिकाणी घेतलेली आहे. आणि मला वाटतं ती बऱ्यापैकी सत्कारणी लागलेली आहे, कारण खूप छान लोकांनी हळदी कुंकवाच्या माध्यमातून महिलांनी म्हणा, तुम्ही आम्ही आरोग्याविषयी जो संदेश देतोय त्यांच्या माध्यमातून खूप लोकांनी इथे व्हिजिट दिली आहे आणि खूप सगळ्यांना खूप समाधान वाटलं आणि प्रत्येकानं याच्यामध्ये सहभागी होण्याचं जे काही प्रोत्साहन आम्हाला दिलं त्याबद्दल मी पुनश्च एक वेळ तुमचा सर्वांचा अगदी मनापासून ऋणी आहे. शिवाई प्रबोधन वाचनालय असेल किंवा आद्य क्रांतिराज वुमेन एक ब्रिगेड असेल, या सगळ्या सामाजिक संघटनाच्या माध्यमातून पलूस सायकलिस्ट क्लब आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही जी काही कार्यरत असणारी जी समिती आहे त्याच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि त्याला तुम्ही आम्ही हातात हात घालून कार्यरत राहूया हीच अपेक्षा. सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. नमस्कार.